नमस्कार मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये अखेर पार्थचं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण होणार आहे. पण ते जेव्हा पूर्ण होईल ते त्याला आवडणार नाही. तर काय होणार आहे चला जाणून घेऊया. इथे आता सर्वजण हॉलमध्ये जमलेले असतात आणि पार्थ सर्वांना गुड न्यूज देण्यासाठी त्याने बोलवलं असतं. तर लगेच विक्रम म्हणतो, अरे काय झाले सांग ना पार्थ, तू आम्हाला सर्वांना असं हॉलमध्ये का बोलवलं आहे. तर पार्थ म्हणतो, तुम्हाला माहिती नाही बाबा, मी तुम्हाला आज कोणती न्यूज देणार आहे. ही न्यूज ऐकल्यानंतर तुम्हीसुद्धा सर्वजण खूप खुश होणार आहे. तर विक्रम म्हणतो, सांग बरं लवकर, कितीतरी दिवसांनी माझेही कान एखादी गुड न्यूज ऐकण्यासाठी आतुर झाले आहे. इकडे आता रम्या आणि वसुधाला वेगळाच संशय येतो. ते म्हणते, बाबा आता ह्याला कोणती गुड न्यूज द्यायची आहे. इथे काय आता काय ती काव्या प्रेग्नेंट वगैरे आहे की काय. तर लगेच रम्या वसुधाला म्हणते, आई काही पण बोलू नको ना गं, माझ्या तर जीवाचा ठोकाच चुकला बघ. तर पार्थ म्हणतो, सांगतो मी. तो आत्ताच मला काव्याचा फोन आला होता आणि ती IASची जी परीक्षा आहे ती पास झालेली आहे आणि ती घरी येत आहे. तेवढ्यात बाहेर घराच्या बाहेर गाडीचा हॉर्न ऐकू येतो आणि सर्वजण बाहेरच्या दिशेने जातात. तर बाहेर काही लाल दिव्याची गाडी उभी असते. हे बघून सर्वांना खूप आनंद होतो. स्पेशली पार्थला खूप आनंद झालेला असतो की आज काव्या फायनली IAS होऊन लाल दिव्याच्या गाडीतून आपल्या घरी आली आहे. तो लगेच आईला म्हणतो, आई जा जा पटकन आरतीचं ताट घेऊन या. नंदिनी मालिनी म्हणते, आई तुम्ही थांबा, मी आणते आरतीचं ताट. असं म्हणून आता लगेच नंदिनी जाते आणि ताट वगैरे तयार करते. इथे ते सर्वजण काव्याला वळतात, तिला घरामध्ये बोलवतात. काव्या ही खूप खुश असते. काव्या घरात आल्यानंतर मोठ्या लोकांच्या सर्वांच्या पाया पडते. तर पार्थ म्हणतो, तुम्हाला माहिती नाही काव्या, आज मी ती किती खुश आहे. आज तुम्ही फायनली माझं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. आणि तेवढ्यातच मोठ्याने लगेच काव्यावर अडते, पार्थ देशमुख. तर लगेच पार्थ म्हणतो, आता काय झालं आहे. आणि तेवढ्यात पार्थला जाग येते. म्हणजे हे सर्व आता पार्थने स्वप्न बघितलेलं असतं आणि तेही सकाळी बघितलेलं असतं. त्याला जाग आल्यानंतर बघतो तर काही समोर काव्या उभी असते. तर पार्थ म्हणतो, अहो तुम्ही तर आत्ताच गाडीमध्ये बसून आला ना. लगेच ती म्हणते, मी कुठे गाडीमध्ये गेले होते. तर मग पार्थला कळतं मी स्वप्न बघतोय. पार्थ म्हणतो, आज जे काही मी पाठे स्वप्न बघितलं आहे ना ते लवकरच पूर्ण होणार आहे. काव्या म्हणते, कोणतं स्वप्न बघितलं तुम्ही, असं कोणत्या मुली वगैरे स्वप्नात आलत्या की काय तुमच्या. पार्थ म्हणतो, नाही लवकरच कळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.